Hello ladies and gentlemen and my lovelies, welcome back to my channel. This is Utkarsha and this is my fourth vlog. Today is election day पुणे में, तर त्याच्यासाठी मी तयार झालेली आहे आता. आणि तसं तर ॲक्च्युली माझं वोटर आय डी नाही आलेलं आहे. I mean, I don't have that voter card, पण माझं नाव आहे इलेक्ट्रल रोलमध्ये नो. सो आणि माझा जो सेंटर आहे तो इथे जवळपास लागलेला आहे माझ्या घराच्या जवळ. सो मी तिकडे चालली आता वोट करायला. सो खूप चांगली सुरुवात आहे या व्लॉगची. अँड एव्हरीबडी जे लोक एलिजिबल आहेत त्यांनी सगळ्यांनी वोट केलं पाहिजे. आणि माझं वोटिंग झालेलं आहे, म्हणजे मी वोट केलेलं आहे. आणि दिस इज दी प्रूफ हिअर. जिथे माझं जे बूथ होतं तिथे अजिबात गर्दी नव्हती. आय वॉज दी सेकंड आणि थर्ड, आय वॉज अ थर्ड पर्सन इन लाईन. त्यामुळे माझं लगेच झालेलं आहे. आणि ॲक्च्युली ऑनेस्टली सांगायचं गेलं ना तर दिस इज माय फर्स्ट टाईम की मी वोट करते. आय नो आय एम 26 years old आणि मी फर्स्ट टाईम वोट करते. ह्याचं कारण असं कधी वाटायचं की वोटर आय डी इज कंपल्सरी. हां, आणि मला वाटलं की वोटर आय डी नाही आलं म्हणजे माझं नाही झालं वाटतं. काहीतरी माझं जे प्रोसेसमध्ये काहीतरी चुकलेली मी, त्याच्यामुळे माझं वोटर कार्ड नाही आलं आहे. सो मे बी माझं नाव नसेल. सो हे दुसरं कारण आहे की मी का वोट नाही केलं. आणि मग नंतर मला कळालं की तुमचं नाव असेल, समजा आलं असं, मला आत्ताच कळालं की माझं नाव आलं आहे आणि वोटर आय डी नसेल तरी यू कॅन गिव्ह एनी आय डी प्रूफ की बाबा ठीक आहे मी. तर मी आत्ता माझा आधार दाखवला तिकडे आणि मी वोट केलं. माझी मम्मी मला विचारते की मी कोणाला वोट केलं, पण मी नाही सांगणार आहे. मी तुम्हाला पण नाही सांगणार आहे. तुम्ही पण कोणाला सांगू नका. इट्स क्वाईट कॉन्फिडेन्शियल. तर ओके, तर मला कमेंट्समध्ये सांगा की कोणी कोणी यावर्षी वोट केलेलं आहे. सो सीन असा आहे की माझे जे इनलॉज आहेत, सासू सासरे, ते 8 दिवसासाठी बाहेरगावी गेलेत. अँड आता माझ्या सासूबाईंनी माझ्याकडे खूप इम्पॉर्टंट काम अलोकेट केलेलं आहे की झाडांना पाणी घालणं. तर ही झाडांना पाणी घालणं ही खूप महत्त्वाची कामं मला दिलेली आहेत त्यांनी. आणि मी काल पण झाडांना पाणी घातलं होतं, आज पण घालणार आहे. तर या व्हिडिओमध्ये त्यांना कळेल की मी खरंच झाडांना पाणी घालत होते. तर माझी मम्मी मागच्या आठवड्यामध्ये शॉपिंगला गेली होती मॉलमध्ये मावशीसोबत आणि माझ्या कझिन रियासोबत. आणि तिने ही पॅन्ट आणली. ही पॅन्ट जरा दाखवता का? ही पॅन्ट, हां, ही अशी एक पॅन्ट आणली मम्मीने. आणि ह्याच्यासोबत मम्मीने हे पण आणलंय. अरे पण त्यांना बिलिंगच्या वेळेला त्यांना कळत नाही का की हे काय, त्यांना अक्कल नाहीये. तुम्ही कसं काय आणू शकता असं. आता हे काढायचं कसं आहे? घरच्या घरी आपण काढू शकतो का? आता तुला असंच घालून जावी लागेल पॅन्ट मम्मी. सो आज बुधवार असल्यामुळे आमच्याकडे आज चिकन आहे, अंडी आहेत. जसं मी सांगितलं की माझे जे इनलॉज आहेत ते बाहेर गेलेत, त्याच्यामुळे आज मी मम्मीकडे आली आहे. आणि मम्मीकडे येऊनसुद्धा मला काम करावं लागतं आहे. त्याच्यामुळे असं सुट्टी विट्टी माहेरी आल्यावर असं काही नाही आहे इकडे. स्टिल हॅव टू वर्क. तर मी चपात्या करते आहे आता. आणि इथे मम्मी आणि निखिल जे आहेत ते हम आपके है कौन हा पिक्चर बघत आहेत आणि मी ते स्वयंपाक करते त्यांचा. तर असं हा आजचा दिवस आहे आमचा. मग दाखवते की माझी चपाती कशी छान होते ते. आणि ही माझी चपाती छान अशी गोल झालेली आहे, छान झाली आहे तशी. आणि इथे मी चिकन बनवलेलं आहे. आणि इथे हे मम्मीची अंडा करी आहे. मम्मा आणि निखिल हम आपके है कौन बघतात टीव्हीवर. से हाय, से हाय, से हाईज, से हाय गाईज बोलायचं तर से हाय झालं, से हाईज. तर से हाईज नाही, से हाय गाईज असं बोलायचं होतं मला. पण ते काय झालं,
तर असं ही चपाती आता मी अशी मस्त भाजणार आहे बघा. चपाती कशी चांगली होते ते म्हणजे असं फुगली पाहिजे चपाती, तशी चांगली ही चपाती म्हणजे चांगली चपातीचं साईन आहे की फुगली पाहिजे. आणि पीठ कणिक पण चांगलं मळलं पाहिजे. मी तर पीठ म्हणते, की पीठ मळलं पाहिजे. नाही, आमच्याकडे काय म्हणते माहिती आहे का, की पीठ भिजवायचं, मळायचं नाही म्हणत आमच्याकडे. म्हणजे मम्मी तर असेच म्हणते की हां मी पीठ भिजवते. तर मला पण ती सवय लागली की मी पीठ भिजवते. आणि सर तसं तर खूप लोकांकडे कणिक मळते असं असतं, विच इज ॲक्च्युली व्हेरी. तर मला चपाती करणं शिकवलं माझ्या मावशीने. ती लास्ट व्लॉगमध्ये जी मला सांगत होती की टिकली लावायचे, तिने शिकवलं मला की कशी चपाती बनवतात, तिच्याकडे मी शिकले. आणि बाकी सगळ्या गोष्टी ती मम्मीने शिकवल्या. एक गोष्ट खूप चांगली आहे की माझ्या मम्मीने कधी या पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकवलं नाही स्वयंपाक, की ना तुला उद्या सासरी जाऊन स्वयंपाक करावा लागेल, लोक काय म्हणतील की हिने काहीच नाही शिकवलं हिच्या मुलीला. या व्ह्यू किंवा हे इंटेन्शन नव्हतं तिला की तिने मला शिकवणं की बाबा तुला स्वयंपाक आला पाहिजे. शी ऑलवेज यूज टू से दिस वन थिंग की व्हेरेवर यू गो तुला तुझ्या सर्वायवलसाठी स्वयंपाक आला पाहिजे. सो ते मला एक नेहमीच छान तिचं आवडायचं की तिने या व्ह्यूने या इंटेन्शनने कधीच मला स्वयंपाक नाही शिकवला की नवऱ्याला सासऱ्यांना तुला देता आला पाहिजे, स्वयंपाक आला पाहिजे. सो लग्नाच्या इंटेन्शनने तिने कधी मला असं किचनमध्ये ट्रेनिंग नाही दिली. इट वॉज ऑलवेज की तुझ्यापुरतं तुला कुठे पण तू गेले तर तुला तुझ्यापुरतं ॲटलीस्ट आलं पाहिजे. आणि आता येत आहे मला. कसं झालंय काय चिकन आणि तू बनवलं? मम्मीने बनवलंय. चपात्या कशा झाल्यात? चपात्या छान झाल्या, खाण्यासारख्या, जसे नॉर्मल असतात तसे झाल्या. खाऊन दाखव, म्हणजे लोकांना वाटेल की दात पितकं तुटला नाही वगैरे काय. मऊ आहेत ना. तर मला या घरामध्ये इतक्या शिव्या मिळतात माझ्या मम्मीकडून की कसं तू किती रिस्पॉन्सिबल आहेस, तुला अजिबात कामाची शिस्त नाही आहे, अजिबात तुला सूद नसते कामाची. पण हे बघा, दिसतं तुम्हाला? आता बघा, आता एक म्हणजे बघा आपण आता आपण कसं उनो रिव्हर्स करणार आहे आपण मम्मीवर. आता मम्मी तू काय ठेवलं होतंस तापायला? हां 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 1 तास झाला. 1 तास सगळं उतू गेलं, सगळं गॅस वगैरे माहिती आहे का तुला? सगळं दाखव, फोटो दाखव. जा तिकडे जा, बघून ये तू. फोटो काय दाखवू? आतल्यात उघडला असेल. नाही, सगळं बाहेर आलं माहिती आहे का तुला? जर करपलंय. सॉरी. काय सॉरी? खरं सांग, उठू का? उठू काय म्हणजे माझे कष्ट म्हणजे हे नाही रिअलायझेशन होत नाहीये का चुकलोय वगैरे? नाही चुकलोय, पण तू खोटं बोलते त्याचं जास्त होतं. नाही, तुझा चेहरा सांगतोय मला की थोडं खोटं बोलतेस तू. जर या जागी मी असते तर तुम्हाला किती बोलली असतेस मम्मी? खूप बोलले असते. मग अक्कल नाही, हे नाही, ते नाही. बघितलं. आज आपण काय केलंय? आज आपण जिमची मेंबरशिप भरून आलो. हो बरोबर. सो आता जिम व्लॉग्स जिम व्लॉग्स येणार आहेत. पण निखिल मला प्रॉमिस केलं की तो मला ट्रेन करणार आहे टू लूज माय वेट. पण त्यासाठी एक अट आहे की हिने आधी 30 days किंवा 1 month रेग्युलरली जिमला जावं आणि काही जंक फूड नाही खाल्लं पाहिजे अजिबात फॉर 30 days. तर दॅट विल प्रूव्ह की ही सिरियस आहे. आणि मगच मग मी डिसाईड करेन ट्रेनिंग द्यायची की नाही. येस. नाही बट या 30 days मध्ये समजा मला पिरियड झाले, हे असले नाटकं किंवा असली कारण, बरं ठीक आहे पिरियड झाले तर दॅट डज नॉट मीन की तू जंक फूड खाल्लं पाहिजे किंवा जिमलाच नाही गेलं पाहिजे. जिमला जाऊन कार्डिओ तरी करू शकते ना तू, का नाही करू शकत? खूप मुली करतात असं. किती फिटनेस इन्फ्लुएन्सर्स आहेत त्या सगळ्या करतात.
मग जर त्या करू शकतात तर तू का नाही करू शकत? करू शकते, ऑब्विसली ते- करू शकते मी. एक्सक्यूजेस बाय उत्कर्षा डिलॉन. फेक हसली आहे ना तू आता. फेक हसली आहे ना. भावळट. काय डिलो का म्हणालो? काय 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 बोललास तू? एक्सक्यूजेस बाय उत्कर्षा डिलॉन का असं म्हणाला असेल? Some Dilla must be giving excuses काय for some अरे Dilla. ते गाणं नाहीये का? एक्सक्यूजेस बाय कोण तो डिलो? अच्छा. काय त्याचं नाव? AP. एपी डिलो. त्याचं गाणं नाही माहिती तुला? excuses. एक्सक्यूजेस. ते अच्छा राईट हा अरे हा तो ना ती. खरंच माहिती. पण हे काय करते तू? हे तुझी सेवा चालली आहे. हा, नाही, पतीचं ते काय धर्म झालं actually? निभावतीये मी. ते इंजुरी झाली आहे मला. इंजुरी नाही झाली आहे, हो, त्यामुळे टेंडन हर्ट झाले माझं. पण मी पत्नी हो, होण्याचं ते फर्ज काम लावलेलं निभावतीये. आहे. फर्ज निभावते. हो बरोबर. नाही तुम्हारा मराठी भी बहुत ही अच्छा है. हिंदी मम्मा व्हॉट डू से फर्ज निभावती in मराठी? कर्तव्य कर्तव्य निभावतीये. निभावती नाही, मग कर्तव्य पूर्ण करते. पूर्ण करते. पतीची सेवा करून मला स्वर्ग लोक प्राप्त होणार आहे. हो ना मम्मा? झाला प्राप्त. तर एका कामासाठी मी आणि निखिल बाहेर पडलो होतो आणि एका ठिकाणी गाडी लावली होती. पण झालं असं की नेमकं आमच्या गाडीचा नंबर अनाऊन्स केला आणि आम्ही पळत पळत आलो आणि गाडीवर बसलो. आणि इथे तुम्ही बघताय की दुसऱ्यांची गाडी उचलली पण आमची नाही उचलली आहे. कारण या लोकांनी कंपल्सरीली आपल्या गाडीचं नाव अनाऊन्स केलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच ते उचलू शकतात. सो थँकफुली आमची नाही उचलली. मस्त पाऊस पडतोय. तर दिस इज माय फर्स्ट डे टू द जिम आणि आज बॅच आहे स्टेप ॲरोबिक्सची. सो त्यासाठी मी चालली आहे. मी म्हटलं की चला ॲटलिस्ट डिसिप्लिनसाठी जिमला तरी जावं. सो टुडे इज अक्षय तृतीया. इट्स अ व्हेरी गुड मुहूर्त टू गो टू द जिम. दिस वॉज माय फर्स्ट डे ॲट द जिम अँड इट्स फ्रायडे. सो या वीकचा जो व्लॉग आहे तो मे बी सॅटर्डे किंवा संडेला येईल. And this is it for the week. Nothing much happened in this week. Beside, I am committed to joining the gym and working out. That's the only happening thing that's happened. Yeah, let's see how long you continue. So Nikhil thinks that I'm not going to be consistent and I'm not going to. त्याला असं वाटतं की आय एम नॉट गोइंग टू गो टू द जिम डेली अँड मी कन्सिस्टन्सी डिसिप्लिन नाही ठेवणार आहे. आणि परत आय एम गोइंग टू स्टार्ट आफ्टर 10 days ऑफ जंक फूड अँड दिस अँड दॅट. बट दिस टाईम आय एम गोइंग टू डू इट. सो हेल्प मी इन द कमेंट्स की तुम्हाला काय वाटतं की मी करू शकते का नाही करू शकत ते. तो दिस वॉज इट फॉर द वीक. दिस इज उत्कर्षा साइनिंग ऑफ. लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. बाय. See you in the next vlog. परत ब्लॉग झालं. See you in the next vlog. Bye bye.